करायची सुरुवात. माझा आवाज येतोय क्लिअर? थंब दाखवा मला. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे माझा? आपण आता सुरुवात करूया. आजच्या या सेशन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. इथे कोण कोण आपल्या आयुष्यामध्ये आनंदाची सुरुवात करण्यासाठी आले आहेत? कोणाकोणाला ट्रान्सफॉर्मेशन हवं आहे आपापल्या आयुष्यामध्ये? हात वर करा. रेडी आहात सर्व ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणण्यासाठी? ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत त्यांनी व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा. अगदीच प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओ ऑफ असेल तर ठीक आहे. एनर्जीचा क्लास आहे. व्हिडिओ ऑन करा. तर जे लोक ट्रान्सफॉर्मेशन घडवण्यासाठी तयार आहेत तर अशा लोकांना मी सांगते हा क्लास फ्री नाहीये. आता तुम्ही म्हणाल की ऍड मी फ्रीची लावली होती आणि आता सांगते की क्लास फ्री नाहीये. कारण आपण सगळ्याच गोष्टी पैशांमध्ये मोजतो. आपल्याला इथे एक वेगळी इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तयार आहात सर्व इन्व्हेस्टमेंट करायला? काहीतरी एक्सप्रेशन द्या. तयार आहात सर्व? तर चला एक श्वास घेऊन बघा. सर्व जिवंत आहेत ना? श्वास सुरू आहेत ना? आपापले श्वास घेऊन बघा. घेतला श्वास? आता हा श्वास आणि त्यासाठी लागणारा वेळ परत आणून दाखवा. आहे का शक्य श्वास आणि श्वासांसाठी लागणारा वेळ परत आणणं? मग आता आपल्याला हीच इन्व्हेस्टमेंट इथे करायची आहे. 4 दिवस तुमचे हे श्वास आणि तो वेळ, अमूल्य असा वेळ तुम्हाला इथे द्यायचा आहे. आहात रेडी? व्हेरी गुड. तर आपण आधी आपला सिलेबस बघूया की आपण ह्याच्यामध्ये काय काय शिकणार आहोत. सबकॉन्शियस माइंड आपण बघणार आहोत. आपल्या माइंडची पॉवर किती असते ते आपण बघणार आहोत. नंतर रेकी म्हणजे काय, रेकीचा इतिहास, रेकीचे फायदे, रेकी बद्दल असणारे गैरसमज हे सुद्धा आपण बघणार आहोत. अट्युनमेंट घेणार आहोत. अन्न पाण्याला चार्ज कसं करायचं, रेकीद्वारे आजारांवरती हिलिंग कसं करायचं हे बघणार आहोत. तसंच तुमच्या शब्दांनी पाण्याची चव बदलणार आहोत. आपण मिठाचा खारटपणा देखील करणार आहोत. आपण अनेक मॅजिक सुद्धा बघणार आहोत. औरा म्हणजे काय, औरा एखाद्याचं फील करणं, स्कॅन करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या क्लासमध्ये शिकणार आहोत. तर आहात सर्व रेडी? वही पेन घेतलाय सर्वांनी? सर्वांनी वही पेन घ्या पटापट आणि एका ठिकाणी बसा. येऊन कॅमेरा समोर ऑन ठेवा. सर्व आल्यावर मला हात दाखवा रेडी झाले की. रेडी? काही लोक आले नाहीयेत अजून, वही घ्यायला गेलेले. लवकर या. लवकर लवकर या वही पेन घेऊन. मी मेसेज टाकला होता म्हणून आधीच. चला तोपर्यंत आपण सुरुवात करूया ते येईपर्यंत. आता ह्या वही आणि पेन घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्यात किती दुःख आहेत ते लिहून काढायचं आहे आता पेपरवरती. जसं की मुलं ऐकत नाहीत, कामवाली बाई उशिरा येते, खूप कर्ज असेल, हातात पैसा टिकत नाहीये, जे काही असेल ते सगळं आता ऑन पेपर लिहा. ही ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे, सर्वांनी करा. ती महत्वाची ह्यासाठी आहे की जसं बघा शेतकरी शेतामध्ये एखादं धान्य टाकतो, पण ते नुसतं धान्य उगवतं का, त्याच्यासोबत
इतर रान सुद्धा उगवत असतं. मग शेतकरी काय करतो, ते रान उपटून फेकून देतो. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या आयुष्यातली सगळी दुःख उपटून फेकून द्यायची आहेत. त्यासाठी तुमच्या आयुष्यातली सगळी दुःख आता इथे ऑन पेपर लिहिणं गरजेचं आहे. जो काही प्रॉब्लेम असेल, कोणाला झोपच जास्त येत असेल, कोणाला आळस येत असेल भरपूर, जे काही असेल ते लिहून काढा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे बुवाचं कीर्तन नाहीये. मला नुसतं ऐकल्याने आयुष्यात काही होणार नाहीये. ऍक्टिव्हिटी महत्वाची आहे. ओनली युअर प्रॅक्टिस कॅन चेंज युअर लाईफ, हे नेहमी लक्षात ठेवा. लिहून झाल्यावर मला सर्वांनी हात दाखवा अशा प्रकारे. सर्वांनी दुःख लिहून घ्या आपली, जी काही आहेत पेपरवरती. कॅमेरा ऑफ असलेले सुद्धा लिहितायत ना? ज्या प्रकारे शेतकरी आपल्या शेतातून नको असलेले तण साईडला काढून फेकून देतो, त्या प्रकारे आपल्याला आपली दुःख साईडला काढून फेकून द्यायची आहेत. जितकी लिहिता येतील दुःख, तेवढी सगळी पेपरवर दुःख लिहून काढा, मग ती कोणतीही असू देत. तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स लिहून काढा त्या पेपरवरती. डन. व्हेरी गुड. चला, आता सर्वांनी आपला उजवा हात मागे किती जातो ते बघा. उजवा हात मागे किती जातो ते चेक करा. केलं चेक? हात घ्या पुढे. हात पुढे घेऊन बोला, येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डू इट, असं 3 वेळा बोलून झालं. हात मागे घेऊन बघा किती गेला मागे. आधीपेक्षा जास्त गेला का हात मागे? आधीपेक्षा जास्त गेला का? केलं सर्वांनी ट्राय? ही आहे आपल्या शब्दांची जादू. जर फक्त या 3 वाक्य बोलल्यामुळे आपल्या हातावर एवढा परिणाम झाला, तर आपल्या पॉझिटिव्ह शब्दांमुळे आपल्या संपूर्ण आयुष्यावर किती परिणाम होईल? कॅन यू इमॅजिन? आता हे दुःख लिहिल्यानंतर अजूनही किती लोकांना वाटतंय की त्यांच्या आयुष्यामध्ये खूप अजून काही दुःख बाकी आहे? असे कोणीतरी असतील बघा, ज्यांना वाटतं की माझंच आयुष्य असं आहे, सर्वांना चांगलं आयुष्य दिलंय देवाने, मग मीच का अशी, असं कोणाकोणाला वाटतंय? आताच्या ऍक्टिव्हिटी मध्ये कोण सामील होईल? कोण भाग घेते ऍक्टिव्हिटी मध्ये? ठीक आहे, आपण नीलम मॅडम ना अनम्यूट करूया. अनम्यूट करा नीलम मॅडम. होतंय का? ओके, झालं. हा. हा, तर तुम्हाला वाटतंय की तुमच्या आयुष्यामध्ये अजूनही खूप दुःख आहेत? असं काही नाही, पण नियोजित केलेले काम लवकर होत नाही. जे प्री तुमचा प्लॅन पेशन्स असतात ते. लेवल आहे का तुम्ही अडकताय? नियोजित केलेले जे काम आहे ते हा, लवकर होत नाही.
ओके. ठरल्या वेळेप्रमाणे. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. मी तुम्हाला एक ऑफर देते हम्म. 10 कोटीची. ओके. पण त्या बदल्यात हम्म. तुम्हाला मला काहीतरी द्यायचंय. त्या बदल्यात तुम्ही मला ओके. तुमचा एक डोळा देऊ शकाल का 10 कोटींच्या बदल्यात? नाही. बरं, मी 20 कोटी करते, 2 डोळे द्या. किंवा 25. असं कोणी करू शकत नाही, मला असं वाटतं. नाही करू शकत, देऊ शकत. फार क्वचित काय असतात की ते. काय मग मला अं, सांगा, आपल्या ह्या संपूर्ण शरीराची किंमत किती करोडोमध्ये आहे? जर तुम्ही 25 करोडला तुमचं शरीर देऊ, शरीरातला कोणताही भाग देऊ शकत नाही, तर आपल्या शरीराची किंमत किती आहे? किती लोकांकडे हात सुद्धा नसतात, पाय सुद्धा नसतात. मग आपण भाग्यवान आहोत की नाही आहोत, की देवाने आपल्याला इतकं करोडोंचं संपन्न असं शरीर दिलंय? पटतंय सर्वांना? हो. किती लोकांकडे राहण्यासाठी घर सुद्धा नसतं. हजारो लोक आज रोडवरती झोपतात. घर नाहीये. मग अशा लोकांना वाटतं की स्वतःकडे एका खोलीचं का होईना किंवा भाड्याचं का होईना, पण स्वतःचं घर असावं. स्वतःचं घर असणारा विचार करतो, 2 खोल्यांचं असावं. 2 खोल्यांचं घर असणारा बोलतो 3 खोल्यांचं असावं. मग आपल्याकडे स्वतःचा का होईना किंवा भाड्याचा का होईना डोक्यावर एकतरी छप्पर आहे. हो. मग आपण भाग्यवान आहोत की नाही आहोत? किती लोक अजूनही ह्या काळात सुद्धा सायकलवरती प्रवास करतात? मग सायकलवाल्याला वाटत नसतं का की आपल्याकडे 2 व्हीलर असावी, बाईक असावी? बाईकवाल्याला नसतं का वाटत आपल्याकडे 4 चाकी असावी? ह्याचाच अर्थ आपण कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत असतो. पण आपण कुठे बघतो? ज्याच्याकडे भरपूर काही आहे अशा माणसाकडे बघतो. आपल्याला कुठे बघायचंय? आपल्यापेक्षा कमी असणाऱ्याकडे. कारण त्याच्या आयुष्यातलं जीवन आपण जगत असतो. आणि इथून पुढे आपण एक सकारात्मक जीवन, आनंदी जीवन जगणार आहोत. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ओनली युअर प्रॅक्टिस कॅन चेंज युअर लाईफ, हे नेहमी लक्षात ठेवा. तर जे मी लिहायला सांगितलं होतं, लिहून झालेलं असेल तर त्याचं काय करायचं ते सुद्धा ऐका. तो पेपर हातात पकडायचा, होतील तेवढे त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि त्याला काडेपेटी लावायची. जर ते पेटवणं शक्य नसेल तर डस्टबिन मध्ये फेकून द्यायचं. ही ऍक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण 90 डेज करायची आहे. किती करायची आहे? 90 दिवस करायची आहे. पुढचे 90 दिवस. पुढचे 90 दिवस यासाठी, कारण तुम्ही हे जे डेली करत राहाल तर तुमचं दुःख हळूहळू कमी होईल आणि एक दिवस असा येईल की तुमच्याकडे त्या पेपरवर लिहिण्यासाठी काहीच शिल्लक नसेल. कळतंय? कॅमेरे, व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑफ असणाऱ्यांनी मी म्हणजे आता स्क्रीन शेअर करते. तर बघा, आपलं आयुष्य हे या 7 पिलर्स वरती आधारित असतं. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पिलर म्हणजे आपलं शरीर. आपलं शरीर खूप महत्वाचं आहे. त्यानंतर आपलं मन, आपले सर्व रिलेशन्स, आपले सगळी नाती. बघा, तुमचं जर शरीर निरोगी असेल तर तुमचं मन सुद्धा चांगलं राहील. जर तुमच्या शरीरात एखादा आजार असेल तर तुमचं मन कसं राहील? चिडचिड राहील. तुमचं कोणत्याच कामात लक्ष लागणार नाही. जेव्हा शरीर आणि मन दोन्हीही सकारात्मक असतील, त्यांच्यात कोणतेही अडथळे नसतील, अशा वेळेला तुमची सर्व नाती सुद्धा चांगली असतील. नाती चांगली असतील अशा वेळेला तुमच्या आजूबाजूचं वातावरण चांगलं असतं. वातावरण चांगलं असल्यामुळे तुम्हाला जे शिकायचं आहे तिकडे तुमचा फोकस चांगला राहतो. तुम्ही चांगलं शिकल्यामुळे तुम्ही तुमचं काम चांगलं करू शकता. काम चांगलं केल्यामुळे तुम्ही तुमच्याकडे पैसा अट्रॅक्ट करू शकता. हवा तेवढा पैसा मिळवू शकता, कमवू शकता. हे झाले 6 महत्वाचे पिलर.
आणि याही पुढे जाऊन काही लोकांना वाटत असतं की आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी, ब्रह्मांडाशी आपलं कनेक्शन चांगलं स्थापित व्हावं, देवासोबत आपलं नातं चांगलं व्हावं. तर ज्या वेळेला तुम्ही व्यवस्थित पैसे कमवत असता त्यावेळेला स्पिरिच्युअलिटीकडे सुद्धा तुम्ही खेचले जाता, तुम्हाला अध्यात्माची ओढ लागते. त्यामुळे हे 7 पिलर खूप महत्वाचे आहेत आपल्या आयुष्यामध्ये. तर आता तुम्ही हे सर्व लिहून काढा. बॉडी, माइंड, रिलेशनशिप, लर्निंग, वर्क, वेल्थ आणि स्पिरिच्युअलिटी. आणि तुम्हाला आत्ताची परिस्थिती आणि पुढे काय अपेक्षित आहे ते त्याच्या पुढे लिहा. आता समजा बॉडीच्या पुढे काय लिहाल? आता तुम्हाला जर काही आजार असेल तर तो आजार तिथे पुढे लिहा. आणि त्याच्याच पुढे तुम्हाला पुढच्या 90 दिवसामध्ये काय हवं आहे आपल्या शरीराकडून, निरोगी शरीर हवं आहे तर ते लिहा. तसंच मन, रिलेशनशिप. आता रिलेशनशिप मध्ये बघा, नवऱ्यासोबत पटत नसेल तर ते सुद्धा लिहा. आणि पुढे काय लिहाल? माझं आणि माझ्या नवऱ्याचं नातं खूप आनंदाचं होणार आहे. हे सर्व आता ही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करा. पहिला हे 7 पॉइंट लिहून घ्या सर्वांनी. झालं लिहून सर्वांचं? मला हात दाखवा किंवा थम्स पाठवा. व्हिडिओ ऑफ असणार आहे, तुम्ही सुद्धा ही ऍक्टिव्हिटी करा. ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे. झालं सर्वांचं? बाकीचे मला थम्स सेंड करा. व्हेरी गुड. त्यापुढे आता हे लक्षात ठेवा, आपल्याला कोणाही सोबत तुलना करायची नाहीये, कोणावरच टीका करायची नाहीये, कोणाबद्दलच तक्रारी करायच्या नाहीये, ना कोणाला जज करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःवर सुद्धा टीका करायची नाहीये की हे असंच का, ते तसंच का. आणि आपण हेच सगळं ह्या 4 दिवसामध्ये शिकणार आहोत की ह्या सगळ्या गोष्टी कशा बंद करायच्या आपल्या मनातून. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या मनात थोड्याफार प्रमाणात असतातच, कोणी कितीही नाही म्हटलं तरी. तर हे नेहमी लक्षात ठेवा. कंपॅरिझन, क्रिटिसिझम, कंप्लेनिंग, जजिंग आणि पुन्हा टीका, लक्षात ठेवा ह्या करायच्या नाहीये. आता एवढं सगळं झाल्यावर अजूनही किती लोकांना वाटतं की माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे, भीती आहे? तर मी त्या लोकांनाही भाग्यशाली बनवते. दुःख आहे वाटतंय का अजूनही? मी सांगते तुम्हाला आता.
तुम्ही जर गुगलवर जाऊन सर्च केलं तर दिवसातून 10 लाख प्लस लोक या पृथ्वीवरून टाटा बाय बाय करून कायमचे निघून जातात. मग मला सांगा, तुम्ही जर आजची ही सुंदर सकाळ बघितली तर तुम्ही भाग्यशाली आहात की नाहीत? देवाने तुम्हाला झोपेतून जागं केलं तर आजचा हा दिवस सेलिब्रेशन साठी महत्वाचा आहे की नाही? एवढं कारण पुरेसं आहे सेलिब्रेट करण्यासाठी? तसंच जर घरात आजूबाजूला अजून डोकावून बघितलं तर तुमच्या घरातले सगळे तुमचे कुटुंबीय उठलेले असतील, तर हे दुसरं कारण पुरेसं आहे आजचा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी? येस ऑर नो? सेलिब्रेशन साठी पुरेसं आहे ना एवढंसं कारण? हो हो हो. मग जर देवाने तुम्हाला पूर्ण शरीर दिलं आहे करोडो करोडो रुपयांचं, दिवस सुंदर दाखवलेला आहे, तर ह्या दोन गोष्टी तुमच्यासाठी आजच्या दिवसापुरत्या सेलिब्रेट करण्यासाठी पुरेशा आहेत. तर आजपासून आयुष्य कंप्लेंट मोडवर नाही तर कम्प्लिशन मोडवरती आपल्याला जगायचं आहे. कळतंय सर्वांना? मी स्क्रीन शेअर करते. तर आपण आता बघणार आहोत सबकॉन्शियस माइंड. बघा, आपल्याला दोन असतात माइंड्स, एक कॉन्शियस माइंड असतं आणि एक सबकॉन्शियस माइंड असतं. आपला फोकस हा नेहमी असतो आपल्या कॉन्शियस माइंड वरती, की जो फक्त 10%च वर्क करत असतो, आणि दुसरा असतो सबकॉन्शियस माइंड, ज्याची आपल्याला व्हॅल्यू नसते, पण 90% काम हा सबकॉन्शियस माइंडच करत असतो. कॉन्शियस माइंड लॉजिकली विचार करतो, त्याची विल पॉवर जास्त आहे, पण 10% ऊर्जेनेच. तर सबकॉन्शियस माइंड आपण झोपेत असताना सुद्धा वर्क करत असतो. म्हणून आता आपण सबकॉन्शियस माइंडला ऍक्टिव्हेट कसं करायचं, त्याचा कसा आपल्या सुखी आयुष्यासाठी उपयोग करून घ्यायचा ते इथे बघणार आहोत. तर सबकॉन्शियस माइंडला ऍक्टिव्हेट करण्यासाठीच्या 3 महत्वाच्या पायऱ्या आहेत: अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. तर सगळ्यात पहिली आपण अफर्मेशन काय आहे ते समजून घेऊया. तर कोणी सांगू शकतं का की जेव्हा शिवाजी महाराज लहान होते त्यावेळेला मा जिजाऊ त्यांना कोणत्या नावाने हाक मारत होत्या? विचार करा, शिवाजी महाराजांना त्यांच्या आई लहान असताना कोणत्या नावाने हाक मारत होत्या? राजे. ओके, कोण बोललं हे? व्हेरी गुड, उत्तर चांगलं दिलं. आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या मुलांना काय हाक मारत असतो? शूरवीर. बाबू. आपण आपल्या मुलांना बोलतो, तू किती मूर्ख आहेस, तू अभ्यासच करत नाहीस, तुला आमची किंमतच नाही. मग ती मुलं तुम्ही सतत सतत तेच बोलून, त्यांच्या कानावर सतत तेच पडून, त्यांच्या मेंदूपर्यंत ह्या सूचना जाऊन मुलं खरंच तशी वागतात. जर तुम्हाला तुमच्या मुलाला डॉक्टर बनवायचं असेल तर आतापासून त्यांना बोला, या डॉक्टर साहेब, बसा डॉक्टर साहेब. तुम्ही जेव्हा त्यांच्या माइंड मध्ये ही गोष्ट टाकाल त्याच वेळेला ते मूल डॉक्टर बनण्याची तयारी लहानपणापासून सुरुवात करू शकतं. काही पालक असतात, मुलाचं नाव ठेवतात आदित्य आणि हाक काय मारतात मुलांना, ए आद्या, ए अदू. आदित्य म्हणजे किती चांगलं नाव झालं, किती तेजस्वी नाव झालं. आपण आपल्या मुलांची नावं कुठून कुठून शोधून ठेवतो आणि चांगलीच ठेवतो, त्याचे अर्थही चांगले असतात, पण अशी आपण त्यांना टोपण नावं देऊन त्यांच्या नावाची एनर्जी खराब करून टाकतो. मग ते मूल खरंच त्या आद्या आणि अदू सारखं वागेल की आदित्य सारखं तडपणारं बनेल? तुम्हीच विचार करा. मग यापुढे मुलांशी बोलताना कसं बोलायचं आपल्याला? जी गोष्ट त्यांच्या माइंड मध्ये टाकायची आहे त्याच पद्धतीने.
जर तुम्हाला तुमचं मूल संस्कारी बनवायचं असेल तर तसेच संस्कार मुलांवर लहानपणापासूनच करणं गरजेचं आहे. जेव्हा तुमचं मूल लहान असताना पहिल्यांदा धावायला लागलं, खूप लहान असताना, तेव्हा तुम्ही आया त्यांना काय म्हणालात? की थांब, धावू नकोस, पडशील, असंच म्हणालात ना सर्वजणी? असं का नाही कोण बोललं की तू धाव, मी तुझ्या पाठीशी आहे? जेव्हा तुम्ही असं बोललात की थांब, धावू नकोस, पडशील, त्यावेळेला तुम्ही ते शब्द वापरले, तुमच्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहिलं की तुमचं मूल पडलं आहे आणि ते मूल खरंच पुढे जाऊन थोड्या वेळाने पडतं. जर तुम्ही असं म्हणाला असतात की धावू नको, धाव, तू, तुझ्या पाठीशी मी आहे, तर ते मूल पडलं असतं का? ते मूल तुमच्या विश्वासावरती अजून पुढे व्यवस्थित धावत जाऊ शकलं असतं. कळतंय सर्वांना? थंब सेंड करा. जे व्हिडिओ ऑफ आहेत मला त्यांचं काहीच कळत नाही, ऍक्टिव्हिटी करतायत नाही करत आहेत. व्हेरी गुड. आता शब्दांची जादू तुम्हाला मी दाखवते की शब्दांमुळे आपल्या काय काय होऊ शकतं. बघा, हे आहे डॉक्टर मसारू इमोटो. त्यांनी अन्न आणि पाण्यावरती काही प्रयोग केले. त्यांनी पाण्याचं सॅम्पल घेतलं, त्याला कंटिन्यू आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, असं त्या पाण्याला सतत म्हणत राहिले. त्यानंतर त्यांनी त्या पाण्याचं सॅम्पल मायक्रोस्कोप खाली चेक केलं, तर त्यांना हे अशा प्रकारचं क्रिस्टल तिथे दिसलं तयार झालेलं. तेच त्यांनी सेम पाण्याला आय हेट यू असं म्हटलं, तर हे पाणी असं एवढं खराब दिसायला लागलं. म्हणजे आपल्या शब्दांची पॉवर इतकी असते की पाण्यावर सुद्धा त्याचा इफेक्ट होत असतो. मग हे जग आणि आपलं शरीर संपूर्णपणे 70% पाण्याने बनलेलं आहे. मग आपल्या शब्दांचा आपल्या शरीरावर किती फरक पडत असेल? म्हणून आपण पाण्यासाठी किंवा घरात सुद्धा असताना जे काही शब्द वापरतो ते सकारात्मक असणं गरजेचं आहे. बघा, इथे तुम्ही पाण्याला थँक्यू बोलल्यावर काय झालं, आय लव्ह यू बोलल्यावर काय फेसबॅक झाला. छान क्रिस्टल्स तयार झाले. तेच पाण्याला तुम्हाला आजारी काय बनवतोस. बरं? हा? आय हेट यू असं जेव्हा बोललं गेलं, त्यावेळेला पाण्याने चित्र बघा किती असं भयानक दाखवलं. मग आपल्या घरामध्ये आपलं कितीतरी पाणी साठवलेलं असतं, अन्न असतं. ज्या वेळेला आपण नकारात्मक गोष्टी घरात बोलतो, घरात एकमेकांशी भांडतो, द्वेषाची भावना बाळगतो किंवा गॉसिपिंग करतो, त्यावेळी ह्या सगळ्याचा इफेक्ट आपल्या घरातल्या पाण्यावरती होत असतो आणि तेच पाणी आपण ग्रहण करतो, आपल्याकडे येणाऱ्या लोकांनाही प्यायला देतो. त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये सतत आजारपण येतात, फायनान्शियल ब्लॉकेजेस तयार होतात, घराची एनर्जी सुद्धा बिघडते. तर पाण्यापासून किती जपून त्या पाण्याला वापरणं गरजेचं आहे हे कळलं तुम्हाला? बघा, इथे तुम्हाला क्लिअर दिसेल थँक्यू बोललेलं पाणी. हे एका डॅम मधलं पाणी आहे, खालचे 2 कॉलम. एका डॅम मधलं पाणी उचललं, ते नॉर्मल पाणी असताना असं होतं आणि ज्या वेळेला त्या पाण्याला प्रेमाने काही शब्द बोलले गेले, त्याला प्रार्थना केली गेली, त्यावेळेस त्याने एवढे छान क्रिस्टल फॉर्म करून दाखवले मायक्रोस्कोप खाली. हे नुसतं डोळ्यांनी दिसणार नाही, याला मायक्रोस्कोपची गरज असते. त्याचप्रमाणे डॉक्टर मसारू इमोटो यांनी भाताचे सॅम्पल घेतले आणि त्याच्यावरही प्रयोग केले. हे त्यांनी महिनाभर हा भात ठेवला, 3 बरण्या घेतल्या, एकाला कंटिन्यू आय लव्ह यू बोलत गेले, एकाला कंटिन्यू आय हेट यू बोलत गेले आणि मधल्या बरणीवर त्यांनी काहीच नाही केलं, ते तसंच राहिलं. तर आय लव्ह यू बोललेला भात बघा किती तुम्हाला फ्रेश दिसेल आणि आय हेट यू बोललेला भात बघा त्याच्यावरती लिटरली बुरशी चढली आहे. आणि ज्याच्यावर नथिंग होतं त्याला काहीच नाही बोललेत ते सर, तर त्या भातावर काहीच नाही झालं. म्हणजे जास्त खराबही नाही झाला आणि चांगलाही नाही राहिला, तो स्टेबल राहिला. तर अशाच प्रकारे आपल्या अन्न आणि पाण्याला
चांगले अफर्मेशन्स देणं सुद्धा गरजेचं आहे. तुमच्या मनात कळत नकळत जे काही विचार असतात तेच तुमचे तुमच्या जीवनाप्रतीचे अफर्मेशन बनत असतात. तुमच्या मनात कळत नकळत जे काही विचार असतात तेच तुमचे तुमच्या जीवनाप्रतीचे अफर्मेशन्स बनत असतात. त्यामुळे तुम्ही गृहिणी किंवा जे कोणी ते सर उपस्थित आहेत, तुम्हाला जर कधी जेवण बनवायची वेळ आली, जे जेंट्स आहेत त्यांना जेवण बनवायची वेळ आली तर, आणि ज्या लेडीज आहेत त्यांनी 4 ऐवजी 2च पदार्थ घरात केले तरी चालेल, पण ते चांगल्या मनाने करा, किरकिर न करता करा. कारण शेवटी हे अन्न आपलं कुटुंबच खाणार असतं, घरातलं पाणी आपलं कुटुंबच पिणार असतं तुमच्यासोबत. त्यामुळे 4 ऐवजी 2 पदार्थ करा, पण ते प्रेमाने करा. कळताय ना सर्वांना? काही बायका असतात बघा, बोलत असतात, आमचे अहो लक्षच देत नाहीत आमच्याकडे. ह्याचं कारण माहितीये तुम्हाला? भारतामध्ये 70% महिला घरामध्ये काय घालतात? गाऊन घालतात. आणि काही कशाला हात धुतले तर ते पुस्तक कशावरती? गाऊनला मांडीवरती. तर सगळ्यात पहिला रात्री झोपताना तुमचा दिवसभराचा जो गाऊन असेल, जी अंगावर साडी असेल ती पहिला चेंज करा. आणि हात गाऊनला पुसू नका, कारण तुमचा हा विचित्र अवतार बघून तुमचे हसबंड तुमच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करतात. त्यामुळे स्वतः टापटीप असणं जास्त महत्वाचं आहे. ह्याच्यावरचं वाक्य वाचा, काय लिहिलंय? सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है. वाचला ना सर्वांनी? आता हे वाचून किती लोकांच्या डोळ्यासमोर सफेद हातीचं चित्र उभं राहिलं? पांढरा हत्ती कोणाकोणाला दिसला डोळ्यांसमोर? पण वाक्य काय होतं? दिमाग में नहीं सोचना है. तुम्हाला त्याचा विचारच करायचा नव्हता, तरी पण तुम्ही दिसला आणि तो चित्रामध्ये असा उभा केला डोळ्यासमोर. आता कोण अनम्यूट होईल? कोण आता माझ्यासोबत बोलेल? हात वर करा. कोणीतरी अनम्यूट व्हा एकाने. कोण होत आहे? सुरेखा मॅडम होणार का? हो बोला. बोला सुरेखा मॅडम, तुम्हाला मुलगी किंवा मुलगा आहे का? नाही मॅम. मुलगा आहे. किती वर्षाचा नाही आहे? नाही 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 तुला नाही. कोण आहे? आम्ही दोघं हसून नाही पण आवाज येत नाहीये मला. आम्ही दोघं हजबंड वाईफ आहोत. ओके, दुसरं कोण सहभागी होईल ज्यांना मुलगा किंवा मुलगी आहे असं? मॅम मी कविता मॅडम. हा Yes. बोला, मुलगी आहे? नाही मुलगा आहे. किती वर्षाचा आहे? 12. 12 वर्षाचा आहे. बरं, आता सांगा, तुमचा जर मुलगा क्लासला गेला असेल आणि त्याला क्लासमधून यायला उशीर झाला, त्याच्या रोजच्या वेळेपेक्षा उशीर झाला, तुम्ही त्याला फोन करताय, त्याचा फोन सुद्धा लागत नाहीये, मग तुम्ही वाट बघून बघून त्याच्या मित्रमैत्रिणींकडे, त्यांच्या क्लास टीचरकडे चौकशी केली, तरीही तुम्हाला तुमच्या मुलाचा पत्ता कळला नाही, तर तुम्ही काय कराल? तुमच्या डोक्यात काय चित्र उभं राहील? तुमच्या डोक्यात विचार काय येतील? काहीतरी विचित्र घडलं असेल त्याच्यासोबत. तुम्ही चुकीचं व्हिज्युअलाइज करणार, बरोबर आहे? करेक्ट. मग आता आपला हा जो दुसरा टॉपिक आहे व्हिज्युअलाइज करायचा, तो आता आपण इथे शिकत आहोत. आता आपण ह्याचा एक प्रॅक्टिकल घेऊया. तुम्ही जे चुकीचा विचार करता त्यासाठी आपण एक छोटंसं मेडिटेशन घेतोय. सगळ्यांनी पाणी प्या आणि व्यवस्थित बसून घ्या. पाणी पिऊन घ्या आणि व्यवस्थित एका ठिकाणी बसून घ्या. झालं सर्वांचं? थम्स दाखवा मला. झालं सर्वांचं? डन.
ठीक आहे, चला सर्वांनी डोळे बंद करा. आता मी सांगते त्या सूचनांचं पालन करा. आपण एक छोटस बघणार आहोत मेडिटेशनच्या रूपामध्ये. संपूर्ण लक्ष, तुमचं संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करा. तुमचं संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करा. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि समृद्धी प्रदान करीत आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि समृद्धी प्रदान करत आहे. तर जाणारा प्रत्येक श्वास तुमच्या शरीर, मन, सात चक्र आणि औरामधून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर काढत आहे. तर जाणारा प्रत्येक श्वास तुमच्या संपूर्ण शरीर, मन, सात चक्र आणि औरामधून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर काढत आहे. आता बघा, तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचं फूल आलेलं आहे. तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचं फूल आलेलं आहे. ते कळी स्वरूपात असेल, अर्ध उमललेलं असेल किंवा पूर्ण फुललेलं असेल. ते कळी स्वरूपात असेल, अर्ध उमललेलं असेल किंवा पूर्ण फुललेलं असेल. अगदी तुमच्या आवडत्या रंगाचं ते गुलाब आहे. कोणीतरी खूप जवळच्या खास व्यक्तीने खूप प्रेमाने दिलेलं असं हे गुलाबाचं फूल तुमच्या हातामध्ये आता आहे. ते फूल तुम्ही तुमच्या चेहऱ्याजवळ अलगदपणे आणलेलं आहे. ते फूल तुम्ही तुमच्या चेहऱ्याजवळ अगदी अलगदपणे आणलेलं आहे. बघा, त्या फुलाचा सुगंध तुम्हाला प्रसन्न करीत आहे. त्या फुलाचा सुगंध तुम्हाला प्रसन्न करीत आहे. त्या फुलाचा सुगंध तुम्हाला प्रसन्न करीत आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. त्या सुगंधासोबत चेहऱ्यावरती एक सुंदर स्माइल आलेला आहे. त्या सुगंधासोबत चेहऱ्यावरती एक सुंदर स्माइल आलेला आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. आणि त्याच सुगंधासोबत आणि त्याच स्माइल सोबत हळूहळू परत यायचं आहे. हळूहळू परत यायचं आहे. स्लोली स्लोली कम बॅक, स्लोली स्लोली कम बॅक. ओपन युअर आईज. डोळे उघडा सर्वांनी. हळूहळू डोळे उघडा सर्वांनी. कोणाकोणाला गुलाबाचं फूल दिसलं? सुगंध जाणवला? मग सांगा, ज्या गोष्टीचं अस्तित्वच नव्हतं ती गोष्ट आपण फक्त आपल्या विचारांनी क्रिएट केली होती. मग जेव्हा आपलं मूल घरी उशिरा येत असतं त्यावेळी पॅनिक न होता चांगला विचार करायचा असतो. लगेच निगेटिव्ह विचार करायचा का? करायचा लगेच निगेटिव्ह विचार? कसा एकदम पटकन येतो डोक्यामध्ये? तर ज्या वेळेला असा निगेटिव्ह विचार तुमच्या मनात येईल त्यावेळेला एक गोष्ट करायची. विचार आला, आपण त्याचं काहीच नाही करू शकत, पण त्याला आपल्यापासून तोडू शकतो. आपले हात असे घ्यायचे आणि कट कट कट, डिलीट 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 हे असे क्रॉस करायचे आपल्या बेंबीच्या समोर, नाभीच्या समोर. कारण आपल्या जन्माची सुरुवात आपल्या नाभीपासून झालेली असते. म्हणून ज्या वेळेला निगेटिव्ह विचार मनात येतो त्यावेळेला आपल्या नाभीच्या समोर हात धरून कट कट कट, डिलीट 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 असं 3 वेळा करायचं. कळतंय सर्वांना? परत काही मैत्रिणी असतात बघा, 4 मैत्रिणींना जाऊन सांगतात माझी मुलं ऐकत नाहीत, घरी सासूसोबत पटत नाहीये, सासरे चांगलेच वागत नाहीत, किंवा आमचे अहो माझ्याकडे लक्षच देत नाहीत, त्यांचं प्रेमच नाहीये माझ्यावर. अशी सवय असते बघा अजून 4 लोकांना जाऊन सांगायची. तर अशामुळे काय होतं माहितीये का तुम्हाला? तुमचं जर मूल ऐकत नाही असं तुम्ही जेव्हा लोकांना सांगता ना त्यावेळेला त्याचं 4 पटीने मल्टिप्लिकेशन तुम्ही ब्रह्मांडामध्ये करून ठेवता आणि ते मूल अजून तसंच वागतं. किंवा नवऱ्याबद्दल बोलत असताना सुद्धा त्याचं मल्टिप्लिकेशन अजून ते ब्रह्मांडामध्ये होतं आणि नवऱ्याचं वागणं अजून बिघडत जातं.
तर अशा वेळेला तुम्हाला जर सांगायचं असेल तर कसं सांगाल की माझा नवरा खूप प्रेमळ आहे, माझ्यावर खूप प्रेम करतो, ते खूप समजूतदार आहेत. जर तुम्ही हे असं सांगितलं 4 लोकांना जाऊन, 4 मैत्रिणींना जाऊन, तर त्याचंच मल्टिप्लिकेशन होणार आणि तेच ब्रह्मांड तुमच्याकडे परत पाठवणार. त्यामुळे त्या व्यक्तीच्या औरामध्ये काही दिवसांनी बदल घडायला लागतील आणि ती व्यक्ती खरंच शांत स्वभावाची होईल. ह्याला म्हणतात पॉवर ऑफ अफर्मेशन्स आणि व्हिज्युअलायझेशन. आता आपण 2 टॉपिक बघितले. तिसरा टॉपिक होता आपला मेडिटेशनचा. तर आता मेडिटेशन म्हणजे काय हे कोणी सांगू शकतं तुमच्यापैकी मला? मेडिटेशन म्हणजे काय कोणी सांगू शकतं का? ठीक आहे. ओके. कविता मॅडम बोला. जे मेडिटेशन माझ्यासाठी म्हणजे ज्याने मला रिलॅक्स वाटेल. हा. म्हणजे नामजाप किंवा असं नाही. नुसतं शांत बसून जरी आपल्याला हलकं किंवा छान वाटलं, दॅट इज अ मेडिटेशन फॉर मी. ओके. व्हेरी गुड. अजून कोणी सांगू शकेल? ठीक आहे. आता मी सांगते. बघा, आता जेव्हा एखादी स्त्री किचन मध्ये असते, भाजी कापत असेल, तर भाजी कापताना तिच्या मनामध्ये काही वेगळा विचार येत असेल, तर काय होईल? भाजी कापताना हातात सुरी आहे किंवा वेळीवर कापत असेल आणि तिच्या डोक्यात भलताच विचार असेल की आता आपला नवरा काय करत असेल, मुलं काय करत असतील, सासू आपल्याबद्दल काय विचार करत असेल किंवा आपले आई वडील कसे असतील, तर अशा वेळी भाजी कापत असताना त्या स्त्रीच्या हातून काय घडेल? भाजीऐवजी ती सुरी तिच्या बोटावरून फिरेल. एखादा ड्रायव्हर ड्रायव्हिंग करत असताना वेगळ्याच विचारामध्ये असेल, तर काय होईल? हायवेवरती बोर्ड्स लागलेले असतात, नजर हटी दुर्घटना घटी. जेव्हा आपण आपलं दैनंदिन काम जे काही आहे ते अगदी मन लावून त्याच कामाकडे लक्ष केंद्रित करून केलं, तर ते काम योग्य रीतीने होतं. ह्यालाच म्हणतात मेडिटेट फॉर्म. म्हणजे ध्यान धारणा वगैरे हा खूप पुढचा पार्ट आहे. आपण सध्या बेसिक मध्ये आहोत. तर आपण आपलं जे काही काम करत असू ते मन लावून करणं जास्त गरजेचं आहे. मेडिटेशनची खरी सुरुवात ही इथून होत असते की तुमचं ज्या कामाकडे काम हातात आहे त्याच्यावर लक्ष असणं. जर एखादा विद्यार्थी मन लावून अभ्यास करत असेल तर रिझल्ट कसा येणार आहे? एखादी गृहिणी आपलं घरातलं काम, मुलांना संस्कार देण्याचं काम अगदी व्यवस्थित करत असेल तर मुलं संस्कारीच घडणार आहेत. जसं किंवा एखादा डॉक्टर रोग्यांना बरं करण्याचं काम व्यवस्थित मन लावून केलं तर त्यांना सुद्धा दीर्घायुष्य प्रदान होणार आहे, त्यांचे सर्व आजार पळणार आहेत. अशाच प्रकारे जर सगळी कामं ज्यांची आहेत ती कामं त्यांनी व्यवस्थित केली, तर काय होईल? सगळं व्यवस्थित होईल आणि समाजामध्ये सगळं सुंदरपणे त्यांचं वर्क चालेल. मी ना एक आता स्क्रीन शेअर करते. बघा, सबकॉन्शियस माइंडला ऍक्टिव्हेट करण्याच्या आपण 3 पायऱ्या बघितल्या. अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. आणि अगदी मी बेसिक गोष्टी तुम्हाला सांगितल्या जेणेकरून तुम्हालाही त्या व्यवस्थित कळतील. अफर्मेशन म्हणजे आपल्या मनात कळत नकळत येणारे विचारच आपल्या जीवनाप्रतीचे अफर्मेशन्स असतात. व्हिज्युअलाइज करायचं कसं हे तुम्हाला सांगितलं. मेडिटेशन म्हणजे काय हे बेसिक मी तुम्हाला सांगितलं. एक गोष्ट लिहून घ्या. अफर्मेशन, तुम्ही ज्या वेळेला रात्री झोपता ना त्यावेळेला गोल्डन पेज वरती रेड पेनने अफर्मेशन्स लिहा 21 वेळा. येलो पेज वरती रेड पेनने किंवा व्हाईट पेज वरती गोल्डन ग्लिटर पेनने. येलो पेज वरती रेड पेनने किंवा व्हाईट पेज वरती येलो ग्लिटर पेनने 21 वेळा रोज रात्री झोपण्यापूर्वी लिहायचं आपल्याला जे पाहिजे आहे ते. जसं की मला उत्तम आरोग्य हवं असेल तर मी काय लिहीन? आय एम हेल्थ मॅग्नेट. किंवा तुम्ही लिहू शकता की मला उत्तम आरोग्य पाहिजे आहे, मी निरोगी आहे.
हे तुम्हाला 21 वेळा रोज रात्री झोपताना लिहायचं आहे आणि 21 वेळा लिहून झाल्यानंतर त्याच्या खाली लिहायचं आहे येस आय एम कमिटेड टू अचीव ऑल दिस. येस आय एम कमिटेड टू अचीव ऑल दिस. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. झालं का सर्वांचं? थम्स पाठवा. लिहून झाल्यावर थम्स पाठवा. मला त्याशिवाय कळत नाही झालंय की नाही, कारण तुमचे व्हिडिओज ऑफ आहेत. चला आता तुमच्या आयुष्यात तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत त्या लिहून काढा. कोणत्याही 10 जबाबदाऱ्या, जसं की मुलांचं शिक्षण, मुलांची लग्न, स्वतःला काय गिफ्ट करायचंय, नवऱ्याला काय गिफ्ट करायचंय, स्वतःचं घर व्हायचंय, जे काही आहे तुमची जबाबदारी आहे ती लिहून काढा. तुमच्या जबाबदाऱ्या लिहून काढा आत्ता ऑन पेपर. तुमचं माईक बंद आहे, आवाज नाही येत आहे. आवाज येत नाही. आवाज आवाज अच्छा, लिहून झालं सर्वांचं? आवाज येत नाही. आता आला आवाज. चालू आहे माझा ऑडिओ. ऑडिओ सुरू आहे माझा. येतोय आवाज? आता आला. आता आला. आता आला, आता आला. लिहून झालं? हो. बरं, आता कोण अनम्यूट होईल? कोण हात वर करा. अनम्यूट कोण होईल? बसा. अनम्यूट कोण होईल? कोण सांगेल माझ्याशी? आता कोण बोलेल? अरे कोण बोलेल? हँड रेस करा कोणीतरी. एकाने आपल्याला एक ऍक्टिव्हिटी बघायची आहे. कविता मॅडम, येस झाल्या मॅम. तुमच्या लिहून जबाबदाऱ्या? हो. हा, तर आता सांगा, आता जबाबदारीमध्ये तुमचा स्वतःचा नंबर कितवा आहे? नाहीये. कुठेच नाहीये. कुठेच नाहीये. ओके. बाकीच्यांनीही नोट करा, तुमचा स्वतःचा नंबर कितवा आहे त्या लिस्ट मध्ये. बघा, कविता मॅडमचा तर कुठेच नाहीये. काही लोकांचा अगदी मी 10 सांगितल्या होत्या, तर 8-9 ला असेल. बरेच लोक लिहितायत अजून. झालंय ना लिहून सर्वांचं?
तर ज्यांचा नंबर कुठेच नव्हता किंवा ज्यांचा नंबर अगदी शेवटला आहे, अशा लोकांनी विचार करा, जर आता मी माझ्यावरून सांगते, जर बसल्या जागी आत्ता इथे मला काही झालं तर काय होईल? बसल्या जागी आत्ता इथे मला काही झालं तर काय होईल? माझ्या घरचे पुढच्या 4 तासात माझं सर्व क्रियाकर्म करून टाकतील आणि ह्या जगातलं माझं अस्तित्व संपलं. त्याही पुढे जाऊन पुढचे 12व्या-13व्या पर्यंत माझ्या फोटोला ताज्या फुलांचा हार असेल. त्यानंतर एक परमनंट फुलांचा हार घातला जाईल आणि ज्या वेळेला घराचे इंटेरियरचं काम निघेल, कलर काम असेल, त्यावेळेला माझा फोटो घराच्या बाहेर किंवा अडगळीच्या खोलीत. मग सांगा, माझं अस्तित्व कुठे राहिलं या पृथ्वीवरती? कुठेच नाही. एवढंच अस्तित्व होतं माझं. आपल्याच घरामध्ये बघा ना, आपल्या मागच्या पिढ्यांचे किती पिढ्यांचे फोटो असतात? हार्डली 1 किंवा 2. आपली पुढची पिढी तेवढंही ठेवणार नाहीये. मग ह्या देहात प्राण आहे तोपर्यंतच आपल्या इथे अस्तित्व आहे. त्यामुळे पहिला स्वतःला सांभाळायचं आहे आणि म्हणूनच आनंदाची सुरुवात ही स्वतःपासून करायची आहे. जर तुम्ही आनंदी असाल तर तुमच्या आजूबाजूचं वातावरण, तुमचं कुटुंब आनंदी असेल आणि त्यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होईल. बघा, ज्या वेळेला तुम्ही कामावरून घरी जात असता, तुमच्या जर घराच्या बाहेर एखादं झाड असेल तर त्या झाडावरती तुमचे सगळे दुःख, तणाव, चिंता त्या झाडावरती टांगून द्या आणि मग घरात जा. कारण तुमच्या घरचे तुमची वाट बघत असतात, तुम्ही घरी येण्याची, तुमचा तणाव किंवा दुःखांची नाही. त्यामुळे घरात प्रवेश करताना आनंदी मुखानेच घरात प्रवेश करा. तुमची सगळी दुःख ही बाहेरच ठेवा घराच्या. बघा, एक कुटुंब होतं, पती पत्नी होते, दाम्पत्य होतं. त्यांनी त्यांच्या 2 मुलांना खूप शिकवलं. अगदी परदेशामध्ये त्यांनी त्या मुलांना नोकरीसाठी पाठवलं. मुलांनी तिकडेच लग्न केली, तिकडेच सेटल झाले. पण ज्या वेळेला त्यांची आई वारली भारतामध्ये, वडिलांनी फोन करून सांगितलं की आई वारली आहे, या. मोठा मुलगा नाही आला, त्याने नाही सांगितलं येणार. दुसरा मुलगा आला 2 नंबरचा. सुरुवातीचे क्रियाकर्म त्याने पार पाडले आणि दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी तो परत परदेशात जायला निघाला. तर वडील म्हणाले की अजून काही दिवस थांब, 12व-13व होईपर्यंत. तो मुलगा म्हणाला की मला हे शक्य नाहीये, मला जावं लागेल. त्यांचे वडील आधीच पत्नी गेल्याच्या दुःखामध्ये होते. टेरेसवर गेले आणि टेरेसवरून त्यांनी खाली उडी मारली, स्वतःचा जीव जागीच संपवला आणि मुलासाठी चिठ्ठी सोडून गेले की आला आहेस तर आता माझंही क्रियाकर्म करून जा एकदाच, म्हणजे तुला परत भारतात यायची गरज नाही. तर सांगा, कसल्या कॉम्पिटिशन मध्ये आपण मुलांना टाकत आहोत? आपली मुलं आपल्या म्हातारपणामध्ये आपल्या सोबत असणं गरजेचं नाहीये का? महत्वाचं काय आहे? मुलं परदेशात सेटल आहेत, हा आनंद सगळ्यांना सांगणं की आपली मुलं आपल्या सोबत एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणं. मुलांना शिकवणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण मूल आपल्या जवळ असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. अजून एक तुम्हाला सांगते, 2 स्त्रिया होत्या, वय होती त्यांची 45 वर्षाच्या 2 स्त्रिया एकत्र कामाला जाणाऱ्या एकाच ऑफिसमध्ये. जी बाई सतत सांगायची, माझं कुटुंब, माझा नवरा, माझी मुलं वगैरे असं सतत मैत्रिणीला आपल्या सांगत असायची. पण ती बाई एके दिवशी हार्ट अटॅकने अचानक मरते. तर हिच्या मैत्रिणीला प्रश्न पडतो की हिने आयुष्यभर ज्या नवऱ्याची, मुलांची, सासू आणि सासऱ्यांची चिंता केली, त्यांच्या पलीकडे ती स्वतःचं आयुष्यच जगली नाही. ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस एवढंच ती आयुष्य जगली. की आता हिच्या मागे हिच्या कुटुंबाचं काय झालं असेल? म्हणून हिने मैत्रिणीच्या नवऱ्याला फोन केला 1 महिन्यानंतर. त्याने फोन उचलला आणि हिने चौकशी केली की तुम्ही काय करतात, मुलं काय करतात, आई वडिलांचं कसं होतं. तर त्या माणसाने उत्तर दिलं
की मी आता क्लब मध्ये बसलेला आहे, मुलांसाठी मावशी ठेवली आहे आणि घर कामाला आणि आई वडिलांना सांभाळायला सुद्धा एक बाई ठेवली आहे. मग जर जी स्त्री आपल्या कुटुंबाशिवाय दुसरं काही आयुष्यात जगली नाही, जिला वाटलं माझ्याशिवाय माझ्या फॅमिलीचं खूप काही अडेल, त्यांचं काय झालं, तिचा ते जीव गेला. फॅमिली तर आनंदात आहे. ह्यासाठी सुरुवात आनंदाची ही आपल्यापासून करणं गरजेचं आहे. कळतंय ना सर्वांना? स्वतःला नेहमी पहिला ठेवा. जबाबदाऱ्यांमध्ये कोणीच दिलं नाही की मला अशा अशा ठिकाणी फिरायला जायचं आहे, मला स्वतःला उत्तम आरोग्य जगायचं आहे किंवा स्वतःच्या करिअर बद्दल सुद्धा कोणीही काही लिहिलं नाहीये. जे काही लिहिलं ते एकदम शेवटी लिहिलं किंवा लिहिलंच नाही. आपलं कुटुंब आपल्याला आनंदी हवं असेल तर सुरुवात स्वतःपासून करायची आहे. कीप युअर सेल्फ ऑन फर्स्ट, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपलं मन एका मॅग्नेट प्रमाणे काम करतं. जर तुम्ही निगेटिव्हिटी मनामध्ये जास्त ठेवाल तर तुमच्याकडे निगेटिव्हिटीच येईल. तुम्ही सतत सॅड राहाल तर तुमच्याकडे सॅडनेसच परत येईल. हेच जर तुम्ही हसतमुख राहाल, सतत पॉझिटिव्ह विचार कराल तर तुमच्याकडे काय येईल, आनंदच परत येणार आहे. आता ही खालची 5 वाक्य लिहून घ्या. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, टुडे इज माय डे. आणि ही वाक्य रोज तुम्हाला सकाळी उठल्यानंतर बोलायची आहेत. लिहून घ्या ही सर्वांनी. लिहून झाल्यावर थंब सेंड करा. झालाय का लिहून? ओके. डन ना? लिहिलेली वाक्य तुम्हाला रोज सकाळी उठून स्वतःसाठी बोलायची आहेत. आता आपण बघणार आहोत हो'ओपोनोपोनो प्रेयर. हे आहे डॉक्टर हेलेन. ह्यांनी जे अति गुन्हेगार लोक होते ना, अशा लोकांवरती ही प्रार्थना अप्लाय केली आणि त्याचा रिझल्ट असा आला की ह्या प्रेयरमुळे ती लोक इतकी सुधारली की त्यांचं ते जेल कायम स्वरूपी बंद करून टाकावं लागलं. ती प्रार्थना आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हे 4 वाक्य सतत रिपीट करायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट ऍड केली गेली आहे, ती म्हणजे आय फॉरगिव्ह माय सेल्फ. हे तुम्ही 5व्या नंबरला वापरू शकता. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आणि लास्ट, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. आता हे तुम्हाला म्हणायचंय कसं? जर समजा तुम्हाला उत्तम आरोग्य हवं असेल तर सगळ्यात पहिला म्हणायचं आय एम हेल्थ मॅग्नेट, किंवा असं अजूनही म्हणू शकता माय हेल्थ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. किंवा जर तुम्हाला तुमचं वेगळं एखाद्या गोष्ट तुम्हाला हवी असेल, जसं की तुमच्या आईचं आरोग्य, तर तुम्ही तिथे म्हणू शकता हे माझ्या आईच्या आरोग्या, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. असं तुम्हाला 21 वेळा म्हणायचं आहे डेली. तुमचं जे काही तुम्हाला म्हणणं असेल ते तुम्ही बोलायचं आणि त्याच्या पुढे ही प्रार्थना बोलायची.
व्हॉट वी थिंक वी बिकम. भगवान गौतम बुद्ध सुद्धा हे म्हणून गेले, व्हॉट वी थिंक वी बिकम. त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत, प्राप्त करायच्या आहेत, त्याच गोष्टींचा विचार सतत करायचा आहे. कारण तुमचा फोकस जिथे जाईल, एनर्जी सुद्धा तशीच जाईल. जर तुम्हाला यश हवं असेल तर माझ्या आयुष्यात अपयश किती आहे ह्याचा विचार करू नका. आनंद हवा असेल तर माझ्या आयुष्यात दुःख किती आहे ह्याचा विचार करत बसू नका. जे हवं आहे त्याच्यावर तुमचा फोकस न्या. जिकडे फोकस जाईल तिकडेच एनर्जी जाईल आणि रिझल्ट सुद्धा तसाच येईल. कळताय ना सर्वांना? थंब सेंड करा. ओके, तर आता आपण एक पास्ट लाईफ मेडिटेशन घेऊया. बघा, माफ करणं सोपं नाहीये, पण त्या मागचं मॅजिक आपण आता इथे बघणार आहोत की माफ केल्याने काय काय होऊ शकतं, माफ केल्याने आणि माफी मागितल्याने. तुम्हाला माहितीये का, ह्या मेडिटेशनमुळे एका लेडीवरती 5-5 कोर्टाच्या केसेस होत्या, त्या तिने पूर्णपणे नील करून टाकल्या. त्याच्यामध्ये ती पूर्णपणे मुक्त झाली. आणि अजून तुम्ही ह्याच्यामधून असं बघू शकता की जी लोक तुमचा राग करतात, तुमच्याशी बोलत नाहीत, अशी लोक सुद्धा स्वतःहून तुमच्याकडे येतील, तुमच्याशी बोलायला लागतील. म्हणजे ह्या मेडिटेशनचं खूप मोठं मॅजिक आहे. ते आता आपण इथे बघणार आहोत. कोणत्याही नात्यामध्ये ऍक्शन पेक्षा ना रिॲक्शन महत्वाची असते. जर कोणीही तुम्हाला येऊन म्हटलं की तू खूप मूर्ख आहेस, तू खूप वेडा आहेस, जर तुम्ही सुद्धा त्याच्यावर तशीच रिएक्शन दिली, तूच मूर्ख आहेस, तूच वेडा आहेस, तर काय होईल? भांडणं होतील आणि नातं कायमस्वरूपी तुटेल. अशाच भांडणांमुळे, ऍक्शनवर दिलेल्या सेम रिएक्शनमुळेच आज कितीतरी भावा बहिणींची नाती तुटलेली आहेत, कितीतरी नाती ह्याच्यामध्येच तुटतात. तर म्हणून लक्षात ठेवा की ऍक्शन पेक्षा रिएक्शनच जास्त महत्वाची असते. जर तुम्हाला कोणी वेडा मूर्ख बोललं तर तुम्ही त्याला तिकडे प्रेमाने विचारपूर्वक उत्तर द्या. भांडणाच्या सुरात उत्तर देऊ नका. कारण भांडण हे 2 क्षणांचं असतं, पण आपलं आयुष्य हे नातं बऱ्याच काळासाठीच असतं. तर करूया आपण सुरुवात मेडिटेशनला. सगळ्यांनी आता व्हिडिओ ऑन करा. मेडिटेशनसाठी सर्वांनी व्हिडिओ ऑन करा. एका ठिकाणी बसून घ्या. पाणी घ्या सोबत आणि एका ठिकाणी बसून घ्या. जमिनीवर बसू नका. जमिनीखाली काहीतरी आसन ठेवा आणि त्यावर बसा. बेडवर सुद्धा चालेल किंवा खुर्चीवर सुद्धा चालेल. खुर्चीवर असाल तर पायाखाली काहीतरी ठेवा. झाले सर्व सेट? थंब सेंड करा. बसले सर्व व्यवस्थित? चला आपण सुरुवात करूया. पाणी वगैरे पिऊन झालंय ना सर्वांचं? ठीक आहे. व्यवस्थित बसा, डोळे बंद करून घ्या. सूचनांचं पालन करा फक्त. तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही याची जरा खात्री करा. मोबाईलची रिंग असेल, बोलण्याचा आवाज असेल, ह्याची काळजी घ्या. एका शांत ठिकाणी बसा. जे लोक थोडा वेळ बसू शकत नाहीत त्यांनी बेडवरती झोपून केलं तरी चालेल. तर चला आपण आता सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण रेकीला प्रार्थना करायची आहे. मी माझी आभारी आहे.
मी स्वतःची आभारी आहे. या ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. या ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. माझे माता पिता व समस्त ईश्वर आणि गुरुजनांची आभारी आहे. माझे माता पिता समस्त ईश्वर व सर्व गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनुभव करायचा आहे की अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय शक्ती ऊर्जा तुमच्या शरीर, मन आणि 7 चक्रांमध्ये प्रवेश करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय शक्ती ऊर्जा तुमच्या संपूर्ण शरीर, मन आणि 7 चक्रांमध्ये प्रवेश करीत आहे व तुमचं शरीर, मन, 7 चक्र आणि अवराला पूर्णपणे व्यापून टाकत आहे. तुमचं शरीर, मन, 7 चक्र आणि अवराला पूर्णपणे व्यापून टाकत आहे. आता बघा, आपल्याला अनुभव करायचा आहे की इथून पुढे आपण एका अनोख्या प्रवासाला निघतो आहोत. हा प्रवास आपल्याला भूतकाळातला प्रवास करायचा आहे. अगदी आताच्या क्षणापासून आपल्या जन्माच्या दिवसापर्यंत. अगदी आताच्या क्षणापासून आपल्या जन्माच्या दिवसापर्यंत. सो त्यासाठी सर्वांनी तयार व्हा. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करा. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करा. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करीत आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करीत आहे. तर जाणारा प्रत्येक श्वास तुमच्या शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर काढत आहे. तर जाणारा प्रत्येक श्वास तुमच्या संपूर्ण शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर काढत आहे. मग ही नकारात्मकता भावनिक असू दे, मानसिक असू दे, आर्थिक असू दे, तर कोणत्याही लेवलची ही नकारात्मकता असू शकते. ही तुमच्या संपूर्ण शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातून पूर्णपणे बाहेर निघून जात आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता आपण एका प्रवासाला सुरुवात करतो आहोत. तुम्ही आता जिथे बसलेले आहात तिथून तुम्ही अलगदपणे उठलेले आहात आणि तिथून तुमची पावलं तुमच्या दारापर्यंत गेलेली आहेत. तिथून तुमची पावलं तुमच्या दारापर्यंत गेलेली आहेत आणि दार उघडताच एक सुंदर लाल रंगाचं कार्पेट अंतरलेलं आहे आणि दार उघडताच एक सुंदर लाल रंगाचं कार्पेट तिथे अंतरलेलं आहे. जसे तुम्ही घराच्या बाहेर पडलात तसंच एक सुंदर गाडी तुम्हाला घ्यायला आलेली आहे. तुमच्या घरासमोर एक सुंदर गाडी तुम्हाला घ्यायला आलेली आहे. तुम्ही त्या गाडीत हलक्या मनाने बसलात. तुम्ही त्या गाडीत हलक्या मनाने बसलात आणि ती गाडी सुरू झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने गाडी जात असताना सुंदर रंगीबिरंगी फुलांच्या बागा आहेत. सुवासिक रंगीबिरंगी फुलांच्या बागा आहेत. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न होत आहे. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न होत आहे. त्या फुलांच्या सुंदर आणि मनमोहक रंगांनी तुमचं मन प्रसन्न झालेलं आहे. हळूहळू ती गाडी पुढे जात आहे. पुढे जात असताना एका मोठ्या भव्य अशा दालनासमोर ती गाडी येऊन थांबलेली आहे. पुढे 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 ती गाडी जात असताना एका भव्य अशा दालनासमोर ती गाडी येऊन थांबलेली आहे. तुम्ही त्या दालनासमोर येऊन उभे राहताच त्या दालनाचं दार उघडलं गेलेलं आहे. आतमध्ये गेल्यावर एक सुंदर असा पांढऱ्या रंगाचा मंडप आहे. आतमध्ये गेल्यावर एक सुंदर असा पांढऱ्या रंगाचा मंडप आहे. तुमच्या दृष्टीस तो मंडप पडलेला आहे आणि त्या मंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला एक सुंदर लाल रंगाचा चौरंग दिसत आहे. त्या मंडपामध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला तिथे एक सुंदर लाल रंगाचा चौरंग दिसत आहे. त्या चौरंगावर तुम्ही आता शांतपणे अलगदपणे जाऊन बसलेले आहात. त्या चौरंगावर तुम्ही आता शांतपणे अलगदपणे जाऊन बसलेले आहात. आता मागच्या 24 तासातला काळ आठवा.
तुमच्या सोबत काय काय घटना घडलेल्या आहेत, मागच्या 24 तासात तुमच्या सोबत काय काय घटना घडलेल्या आहेत, त्या तुम्हाला आता चित्रांच्या स्वरूपात तुमच्या डोळ्यांसमोर आठवायच्या आहेत. त्या घटनांपैकी काही घटना चांगल्या असतील तर काही घटना वाईट असतील. काही घटना चांगल्या असतील तर काही घटना वाईट असतील. ज्या चांगल्या घटना आहेत त्या तुम्हाला तुमच्या मनाच्या बंदिस्त कोपऱ्यात बंद करायच्या आहेत. चांगल्या घटना तुम्हाला मनाच्या एका कोपऱ्यात बंदिस्त करायच्या आहेत. आणि ज्या घटनांमुळे तुम्हाला त्रास झाला, तुम्हाला दुःख झालं, त्या सर्व घटनांना बाहेर काढायचं आहे. आपल्या संपूर्ण शरीर, मन, 7 चक्र आणि औरामधून त्या सर्व घटनांना आपल्याला बाहेर काढायचं आहे. कोणी तुमचा तिरस्कार केला, त्या व्यक्तीला जबाबदार असणाऱ्या प्रत्येक क्षणांना तुम्हाला बाहेर काढायचं आहे. जर कळत नकळत तुम्ही कोणाला दुखावलं असेल, तुमच्या शब्दांनी, वागणुकीने, कृतीने, तर अशा सर्व लोकांना आपण आज माफ करणार आहोत. त्यांची मनोमन माफी मागणार आहोत. तुम्ही एक ब्रह्मांडाचा भाग आहात, त्यामुळे तुम्ही मागितलेली माफी त्या सर्व लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तुमची मागितलेली माफी त्या सर्व लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आता बघा, हळूहळू मागच्या 24 तासातला ताण कमी व्हायला सुरुवात झाली असेल. हळूहळू मागच्या 24 तासातला ताण आता कमी व्हायला सुरुवात झाली असेल. सर्व सकारात्मक घटना साठवलेल्या आहेत. आता तुम्ही तुमच्या मनाच्या कोपऱ्यात फक्त सकारात्मक घटना साठवलेल्या आहेत. आता मागच्या 1 महिन्यात ज्या काही चांगल्या वाईट घटना घडल्या त्या आपल्याला आता आठवायच्या आहेत. आता तुमच्यासोबत मागच्या 1 महिन्यात ज्या काही चांगल्या वाईट घटना घडल्या त्या तुम्हाला आता आठवायच्या आहेत. ज्या चांगल्या घटना आहेत त्या मनाच्या कोपऱ्यात बंद करायच्या आहेत. चांगल्या घटना आहेत त्या मनाच्या कोपऱ्यात बंद करायच्या आहेत. आणि ज्या घटना वाईट आहेत, ज्यांनी तुम्हाला दुःख दिलं, ताण दिला, अशा घटनांना, त्या व्यक्तींना, त्या क्षणांना तुम्हाला तुमच्या संपूर्ण शरीर, मन, 7 चक्र आणि औरामधून कायमस्वरूपी बाहेर काढायचं आहे. तुम्हाला दुःख देणाऱ्या सर्व घटनांना तुम्हाला तुमच्या संपूर्ण शरीर, मन, 7 चक्र आणि औरामधून बाहेर काढायचं आहे. आता आपण मागच्या 1 वर्षाच्या प्रवासाला निघणार आहोत. आता आपण मागच्या 1 वर्षाच्या प्रवासाला निघणार आहोत. 1 वर्ष, 365 दिवस. खूप चांगल्या आणि वाईट घटना तुमच्या समोर आलेल्या आहेत. खूप चांगल्या आणि वाईट घटना तुमच्या समोर आलेल्या आहेत. काही घटना मनाला आनंद देणाऱ्या, तर काही घटना मनाला खूप दुःख देणाऱ्या होत्या. तर ह्या सर्व चांगल्या घटना मागच्या 1 वर्षातल्या तुम्हाला मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त करायच्या आहेत. तर वाईट घटनांना तुमच्या संपूर्ण शरीर, मन, 7 चक्र आणि औरामधून कायमस्वरूपी बाहेर काढायचं आहे. चांगल्या घटनांना मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त करायचं आहे, तर वाईट घटनांना संपूर्ण शरीर, मन, 7 चक्र आणि औरातून बाहेर काढायचं आहे. आता बघा, तुमच्या मनावरचा ताण हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला इथून मागच्या 10 वर्षात जायचं आहे. आता आपल्याला इथून मागच्या 10 वर्षात जायचं आहे. मागच्या 10 वर्षात खूप असंख्य घटना तुमच्यासोबत घडलेल्या आहेत, दुःख देणाऱ्या, आनंद देणाऱ्या. तर चांगल्या घटनांना तुम्हाला तुमच्या मनाच्या बंदिस्त कोपऱ्यात बंद करायचं आहे. चांगल्या घटनांना आठवून तुम्हाला तुमच्या मनाच्या बंदिस्त कोपऱ्यात बंद करायचं आहे. तर वाईट घटनांना तुमच्या संपूर्ण शरीर, मन, 7 चक्र आणि औरातून बाहेर काढायचं आहे. वाईट घटनांना तुमच्या शरीर आणि मनातून कायमस्वरूपी बाहेर काढायचं आहे. आता आपल्याला आपल्या बाल्यावस्थेपर्यंत जायचं आहे. आता आपल्याला आपल्या बाल्यावस्थेपर्यंत जायचं आहे. बाल्यावस्थेपर्यंत ज्या काही घटना तुमच्या आयुष्यात घडल्या असतील, त्या सर्व घटना एका क्षणात चलचित्रासारख्या तुमच्या डोळ्यासमोर आणायच्या आहेत. त्या सर्व घटना एका क्षणात तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायच्या आहेत. बघा ते दृश्य, जो काही काळ आपण जीवनाचा जगलेलो आहोत. बघा ते दृश्य, जो काही काळ आपण जीवनाचा जगलेला आहोत, ते तुम्हाला आठवायचं आहे, त्यांना उजाळा द्यायचा आहे. सर्व चांगल्या घटनांना मनाच्या बंदिस्त कोपऱ्यात साठवायचं आहे.
सर्व चांगल्या घटनांना मनाच्या बंदिस्त कोपऱ्यात साठवायचं आहे, तर वाईट घटनांना संपूर्ण शरीरातून बाहेर काढायचं आहे. तर वाईट घटनांना संपूर्ण शरीरातून बाहेर काढायचं आहे. तर वाईट घटनांना संपूर्ण शरीरातून बाहेर काढायचं आहे. आता आपण त्या क्षणात प्रवेश करतो आहे. तो क्षण ज्या क्षणी तुम्ही या पृथ्वीवरती पहिला श्वास घेतला. आता आपण त्या क्षणात प्रवेश करतो आहोत, ज्या क्षणी तुम्ही या पृथ्वीवरती पहिला श्वास घेतला. आपलं ते सुंदर गोजिरं रूप बघून आपल्या कुटुंबाला, आपल्या आई वडिलांना झालेला आनंद आठवा. आपल्या वडीलधाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, आपल्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचा आनंद याचा अनुभव घ्या. तो क्षण होता परमपिता परमेश्वराने तुम्हाला जीवन नावाची संधी उपलब्ध करून देण्याचा. तो क्षण होता परमपिता परमेश्वराने जीवन नावाची कोरी पाटी तुमच्या हातात देण्याचा. तो क्षण होता आनंदाचा. आज आपल्याला तीच कोरी पाटी घेऊन आत्ताच्या क्षणामध्ये प्रवेश करायचा आहे. आता आपल्याला तीच कोरी पाटी घेऊन आत्ताच्या क्षणामध्ये या ध्यान साधनेच्या माध्यमातून प्रवेश करायचा आहे. बघा, तुमच्या जन्माच्या वेळी जीवन नावाची जी संधी तुम्हाला देवाने दिली होती, तीच संधी परत एकदा तुमच्या समोर उपलब्ध झालेली आहे. तुमच्या जन्माच्या वेळी देवाने तुम्हाला जीवन नावाची जी संधी दिली होती, तीच संधी आता तुम्हाला परत इथे उपलब्ध झालेली आहे. त्या जीवनाच्या सुरुवातीला तुमच्या आई वडिलांना आठवा, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आठवा. त्यांचे आशीर्वाद रूपी चेहरे आठवा. तुमचे गुरु, तुमच्या ज्या कोणत्या दैवतावर श्रद्धा आहे त्या दैवताला आठवा. आपले आई वडील, आपलं ते दैवत आपल्याला आशीर्वाद देत आहेत, आपल्याकडे स्मित हास्य करत बघत आहेत, हे आठवा. आणि ती कोरी पाटी घेऊन आपल्याला परत यायला सुरुवात करायची आहे. जीवन जगण्याची नवी संधी घेऊन आपल्याला परत यायला सुरुवात करायची आहे. हळूहळू आपण त्या ध्यान केंद्राच्या हॉलमध्ये आलेलो आहोत. हळूहळू आपण त्या ध्यान केंद्राच्या हॉलमध्ये आलेलो आहोत. ती कोरी पाटी अगदी हृदयाजवळ घट्ट पकडून ठेवा आणि आसनावरून उठा. ती कोरी पाटी हृदयाजवळ अगदी घट्ट पकडून ठेवा आणि आसनावरून उठा. आणि हळूहळू चालत तुम्ही त्या सुंदर गाडीपर्यंत या, ज्या गाडीतून तुम्ही इथपर्यंत आलेले होतात. हळूहळू चालत त्या गाडीपर्यंत या, जिथून तुम्ही इथपर्यंत आलेले होतात. आता बघा, या परतीच्या प्रवासात तुम्हाला पुन्हा त्याच सुंदर बागा दिसत आहेत. सुंदर फुलांच्या मनमोहक सुगंधाच्या त्या बागा तुम्हाला दिसत आहेत. आणि तुम्हाला परमसुखाचा आनंद होत आहे. आणि तुम्हाला परमसुखाचा आनंद होत आहे. परम आनंदात तुम्ही प्रवास करीत आहात. परम आनंदात तुम्ही प्रवास करीत आहात. फक्त आणि फक्त आनंद घेऊन आपण परत येत आहोत. फक्त आणि फक्त आनंद घेऊन आपण परत येत आहोत. अगदी प्रसन्न प्रसन्न आणि शांत असा आनंद घेऊन आपण परत येत आहोत. ही प्रसन्नता, शांतता आणि आनंद घेऊन आपण जीवनामध्ये परत येत आहोत. प्रसन्नता, आनंद आणि शांतता घेऊन आपण जीवनामध्ये परत येत आहोत. परत आलेलो आहोत. त्याच लाल कार्पेट वरून आपण आपल्या घरात प्रवेश केला आहे. लाल कार्पेट वरून आपण आपल्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे. ज्या रूम मध्ये तुम्ही ध्यान साधनेला बसलेले होता, तिथे तुम्ही आलेले आहात. तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही ध्यान साधनेला बसलेले होता, तिथे तुम्ही परत आलेले आहात. नव्या उमेदीने, नव्या ध्येयाने जीवन लिहिण्याची संधी तुमच्या समोर आहे. ह्याच संधीला उराशी बाळगून हळूहळू या ध्यान साधनेतून बाहेर यायचं आहे. याच संधीला उराशी बाळगून हळूहळू या ध्यान साधनेतून बाहेर यायचं आहे. आपल्या पूर्ववत अवस्थेत यायचं आहे. आपल्या पूर्ववत अवस्थेत यायचं आहे. स्लोली स्लोली कम बॅक. कोणीही डोळे उघडण्याची घाई करू नका. अगदी स्लोली स्लोली कम बॅक. स्लोली स्लोली कम बॅक. ओपन युअर आईज. हळूहळू डोळे उघडा. डोळे उघडा आणि पाणी पिऊन घ्या आणि मला थम्स पाठवा, जेणेकरून मला कळेल. थम्स सेंड करा मला.
व्हेरी गुड. कोणी अनुभव शेअर करेल का? कसं वाटलं? अनुभव कोणी शेअर करेल का? काय फिलिंग आलं? काय वाटलं? शांत झाल्यासारखं वाटलं आणि क्वचित एखाद्या मुवमेंटला झोप आल्यासारखं वाटलं. ओके. झोप येणं साहजिकच आहे, कारण आपल्याला ह्या गोष्टींची सवय नसते आणि काही ब्लॉकेजेस असतात ते आपल्याला असं विरोध करत असतात चांगल्या गोष्टी करण्यासाठी. त्यामुळे झोप येऊ शकते. अजून कोणी? ओके, चला. एक गोष्ट लक्षात घ्या. आपला भूतकाळ आपल्या हातून निघून गेला आहे आणि वर्तमान आपल्या हातात आहे. भविष्यकाळ आपल्या हातात नाहीये. पुढे काय घडणार हे सुद्धा आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळे तुम्ही तुमच्या वर्तमानातल्या क्षणांना जशी एनर्जी द्याल तसाच तुमचा भविष्यकाळ ठरणार आहे आणि भूतकाळ सुद्धा तसाच होणार आहे. त्यामुळे भूतकाळ चांगला घालवायचा आठवायचा असेल तर वर्तमान सुद्धा आपल्याला चांगला असणं गरजेचं आहे. कळतंय ना सर्वांना? तुम्हाला जी गोष्ट पाहिजे आहे फोकस सुद्धा तिथेच करा, जेणेकरून ती गोष्ट मिळवणं इझी होईल. व्हेरी गुड. रूपा मॅडम म्हणतात की रिफ्रेश वाटलं. गुड. ओके. आजचं सेशन कसं वाटलं कोणी शेअर करेल? सेशन बद्दल कोणी शेअर करेल का? ही लक्षात ठेवा, आयुष्य कसंही जगलं तरी ते संपणार आहे, कारण आपलं जीवन कसं आहे, क्षणभंगूर आहे. त्यामुळे आता ते कसं घालवायचं ह्याचा विचार करा. हसत Affirmations घालवायचंय की मध्ये दुःखात घालवायचंय? कळतंय ना सर्वांना? थम्स पाठवा. आज आपण सगळी निगेटिव्हिटी काढली. उद्यापासून आपण ऍक्च्युअल रेकीला सुरुवात करणार आहोत. रेकी म्हणजे काय आहे, रेकीचा इतिहास, रेकी कुठून आली, रेकी बद्दल गैरसमज काय आहेत, रेकीचे फायदे काय आहेत, हे सगळं आपण उद्या बघणार आहोत. तसंच उद्या आपण औरा सुद्धा बघणार आहोत, फील करायला आणि स्कॅन करायला. जर उद्या तुमच्या सोबत कोणीतरी एक व्यक्ती असेल तर आपल्याला प्रॅक्टिकली समजून घेणं इझी पडेल. तर कोणीतरी कुटुंबातली एखादी व्यक्ती उद्या आपल्या सोबत ठेवा. आणि उद्यापासून ऍक्च्युअल रेकीला सुरुवात आहे, तर उद्यापासून तुमचे व्हिडिओज ऑन असणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांनी उद्यापासून व्यवस्थित क्लास अटेंड करा. जेवढं तुम्ही सहजतेने क्लास अटेंड कराल तेवढंच तुम्ही सहजतेने तुमच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवू शकाल. कळतंय सर्वांना? कॅमेरा ऑफ ठेवून बसल्यामुळे मला तुमची एनर्जी कुठे जाते हे काही कळणार नाहीये. तुम्हाला कळतंय की नाही हे सुद्धा कळणार नाहीये. त्यामुळे उद्यापासून कॅमेरे ऑन करून बसा. थांबायचं आपण आज इथे? थांबायचं का? ठीक आहे. उद्या आपण पुन्हा भेटू ह्याच ऊर्जांसकट उद्या दुपारी बरोबर 12:30 वाजता. सर्वांनी व्हिडिओ ऑन करून बसा, वही पेन सर्व घेऊन बसा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती अगदी व्यवस्थित मिळेल. आज माझं ऐकून घेतलं यासाठी तुमचे खूप खूप आभार. उद्या पुन्हा भेटू ह्याच ऊर्जांसकट. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटू. येस.